रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे तो खूप सुंदर, हवेशीर आणि खूप चांगला फ्लॅट आहे, कारण की लोकेशनच आपण निवडले वसंत विहारला। टाटा सिरीन नावाचं जे प्रोजेक्ट आहे, हा जो फ्लॅट आपण बघतोय हा नवा, कोरा, अनयूज, अनटच आणि सुंदर असा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। बाहेर जाताना नॉर्थ, आतमध्ये येताना साऊथ। आणि जर आपण आपल्या फ्लॅटमधनं खाली बघितलं तर सुंदर असं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि सुंदर असा चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर समोर मेन गेट दिसतंय आणि भविष्यात येणारं ओबरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स किंवा गॅलेक्सी कंपनीचा जो आहे झाडं झुडं तुम्हाला दिसतात। घरामध्ये मोकळे हवा आणि उजेड प्रकाश चांगल्या पद्धतीचा आहे। जर तुम्ही बाल्कनीतनं बघितलं तर सुंदर असा चांगला मोठा तुम्हाला हॉल मात्र नक्की जाणवतो। आणि हा बाहेर येताना तुम्हाला जवळजवळ 680 कार्पेट असणारा फ्लॅट आहे। बाहेर आल्यानंतर समोर 2 घरांचं प्रावधान आहे, पलीकडे पण आहेत, लिफ्ट वगैरे पलीकडल्या साईडला आहे। आणि जर तुमच्या 2 घरांच्या मध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता एवढी मोठी जागा आहे। ज्यावेळेला घराच्या आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हा तुमचा प्रशस्त, मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल असणार आहे। आणि जर तुम्ही ह्या खिडक्या बघितल्या तर टॉप टू बॉटम ओपनच आहे आणि परत तुमच्या घराला अशी सुंदर आणि मोठी अशी बाल्कनी आहे। खरं तर 680 हा याचा कार्पेट असणारा हा फ्लॅट आहे, 680, आणि जवळजवळ तुमची बाल्कनी धरून 700 कार्पेट तुमचा हा फ्लॅट मात्र येईल, अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 6 ते 7 हजार रुपये मेंटेनन्स येईल। फ्लॅट मात्र अनयूज, अनटच असणारा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे। ह्या मालकांना विकायचा आहे हा फ्लॅट। बिल्डिंगला मात्र OC/CC कंप्लीटेड आहे। आणि पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला नवं कोरं चकचकीत असणारं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं आहे। जर तुम्ही इकडे ह्या साईडला बघितलं तर हे वॉशरूम, बाथरूम, अधिक इकडे आंघोळीचं प्रावधान आहे जे एका साईडला, हे थोडं तुम्हाला वेगळं वाटेल कारण इकडे हे मोकळी जागा आहे। थोडक्यात ह्या बाथरूममध्ये जर बघितलं तर मोठं आणि चांगलं प्रशस्त बाथरूम आहे। जसे ऑपोजिटला जर आपण आलो, फ्रीज ठेवायला जागा आहे आणि इथे तुमचं हे सगळं किचनचं 2 साईडला असणारं किचन। आणि इथे जर तुम्ही बघितलं इथं मात्र इथे तुम्हाला याचं वॉशिंग मशीनचं प्रावधान मात्र इथंच दिलेलं आहे। अशा पद्धतीचं आहे। ही खिडकी इकडनं पण हवा तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन प्रॉपरली येते, अशा पद्धतीचं हे किचन आहे। किचनच्या नंतर जर आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक आपलं बेडरूमचं प्रावधान आहे जे कॉमन गेस्ट बेडरूम आहे। गेस्ट बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल की बेडरूमची साईज पण मोठी चांगली आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी घरामध्ये आलेली नाही आहे, पण आत डिपॉझिट भरलेलं आतल्या जोडल्या जाईल आतमध्ये। याचा पण व्ह्यू बघितलं तुम्हाला, ह्या बेडरूमचा व्ह्यू पण गार्डन फेसिंगचा व्ह्यू येते। घरामध्ये आता दुपारची वेळ आहे, थोडंसं ऊन घरात आलेलं आहे, त्याच्यामुळे हे बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर याची बेडरूमची साईज पण चांगली मोठी आहे। टाटा हे मोठं ब्रँड आहे। बिल्डिंग नवीच आहे, जास्त दिवस झालेले नाही बिल्डिंगला। वसंत विहार लोकेशन असल्या कारणाने इथले रेट पण त्या पद्धतीचे आहे, किंवा टाटा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असल्या कारणानं रेट त्या पद्धतीचे असणार आहेत। नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे। शेवटच्या बेडरूमला पण जर बघितलं तर इथून इथपर्यंत तुम्हाला अशी जागा मोकळी आहे। नंतर हे भलं मोठं असं चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे। ह्या बेडरूममध्ये जरी बघितलं तुम्हाला मोकळा व्ह्यू आहे। पलीकडल्या साईडला एक बिल्डिंग आहे, पण इकडं मात्र तुमचं समोरचं जे आहे हे समोर तुम्हाला मोकळं ढकळं नक्की मिळणार आहे। आणि याच्यात पण जर तुम्ही बघितल्या खिडक्या तर टॉप टू बॉटम अशा पद्धतीच्या काचा वगैरे लावून व्यवस्थित चांगल्या पद्धतीच्या खिडक्या बनवलेल्या आहेत। आणि नंतर जर तुम्ही बघितलं हे बेडरूमची साईज मात्र तुम्हाला जाणवेल की खरोखर मोठी आणि चांगली साईज आहे। आणि इथे जर आलात इथं परत कपाटासाठी ऑलरेडी इथे एक जागा आहे, तिथं तुमचं कपाट चांगल्या पद्धतीनं सेट होईल। आणि इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एकदा ऑलरेडी खिडकी लागलेली आहे। बेडरूमची साईज तुम्हाला इथं जाणवेल खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे। नंतर इथे जर आपण आलो तर इथं परत अनयूज, अनटच असणार आहे। इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला एक मिळतं नवं कोरं, अशा पद्धतीचं हा 2 BHKचा फ्लॅट टाटा सिरीनमध्ये आहे। राहिला प्रश्न आता बिल्डिंगला OC/CC या सगळ्या गोष्टी कंप्लीटेड आहेत। कोणत्याही बँकेकडनं लोनवरती गेलं आपण तर ते आपल्याला लोन वगैरे मिळणार आहे। इथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, लाईटीचा प्रॉब्लेम नाही आहे, लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नसणार आहे। अशाच पद्धतीचा हा चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। राहिला प्रश्न किमतीचा, ती किंमत ह्या मालकांनी सध्या कोट करताना निगोशिएबल अशी किंमत कोट केलेली आहे। जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर हा फ्लॅट आपण दाखवू शकतो। टाटा ब्रँड आहे, ब्रँडमुळे किंमत पण तशीच असणे, किंवा वसंत विहार लोकेशन आहे त्याच्यामुळं किंमत तशीच आहे। राहिला प्रश्न हॉस्पिटल्स, दवाखाने आणि शाळा याच्या इर्दगिर्द जर आपण बघितलं तर दवाखाने ज्युपिटर हॉस्पिटल घ्या, वेवन्ना मॉल घ्या, TCS यंत्रा पार्क घ्या, किंवा इथे एक बेथनी हॉस्पिटल जवळ आहे, वसंत विहारची शाळा जवळ आहे।
अशाच पद्धतीचे नवे आणि जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा कार्यक्रम आपण करतो आपल्या ह्या चॅनलवरती. तर मला असं वाटते आमच्या कामाला गती देणं हे सगळं तुमच्याच हातात आहे, कारण ते जास्त तुम्ही बघितलं, आम्हाला सबस्क्रायबर्स केलं, आम्हाला वाटेल की बाबा आम्ही जे काम करतो ते तुम्हाला पटते आणि तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला जास्त सबस्क्रायबर्स करताय, लाईक करताय, शेअर करताय. त्याच्यामुळे मग आम्ही पण काय करू, अजून जास्त कामामध्ये पळापळ करू आणि तुमच्या पुढे चांगल्या चांगल्या घरं दाखवण्याचा रोजचा एक प्रयत्न करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.